आपण जेव्हा एखादा जुना नॉब असलेला रेडिओ ऐकतो ना, तेव्हा योग्य स्टेशन लावण्यासाठी आपल्याला त्याची फ्रिक्वेन्सी खूप अचूकपणे सेट करावी लागते. हो, थोडी जरी इकडे तिकडे झाली की तो अगदी खर्र असा आवाज येतो. राईट, तो कर्णकर्कश आवाज ऐकू येतो आपल्याला. हो, आणि आपल्याला वाटतं की तिथे काहीच नाहीये, केवळ हवेत एक गोंधळ आहे. पण खरं तर त्याच फ्रिक्वेन्सीवर एखादा अत्यंत सुंदर गाणं किंवा एखादी जीवघेणी महत्वाची बातमी सुरू असू शकते. म्हणजे अडचण त्या हवेत नसते, तर अडचण आपल्या त्या रेडिओच्या ट्युनिंगमध्ये असते. एक्झॅक्टली. आणि आजची आपली ही जी सखोल चर्चा आहे ना, ती एका अशाच विलक्षण ट्युनिंगवर आधारित आहे. आपण आज बाजिंद या अंगावर काटा आणणाऱ्या साहित्यातल्या पृष्ठ क्रमांक 64 वरील एका अत्यंत रंजक प्रसंगात शिरणार आहोत. हो, आणि हा प्रसंग खरोखरच मानवी संवेदनांच्या सीमांची परीक्षा पाहणारा आहे. नक्कीच. म्हणजे कल्पना करा, जर एखाद्या माणसाने स्वतःच्या मनाची फ्रिक्वेन्सी थेट या अथांग निसर्गाशी, जंगलाशी आणि प्राण्यांशी जुळवली तर काय होईल? बापरे, ती पातळी गाठणं खूपच कठीण आहे. हो ना. आणि या एकाच पानात आपण एका अत्यंत शांत तत्वज्ञानाकडून थेट युद्धाच्या भीषण वास्तवाकडे आणि रक्ताळलेल्या विनाशाकडे कसे खेचले जातो हे आज आपण उलगडणार आहोत. म्हणजे बाजी नावाच्या या पात्राची प्राण्यांशी संवाद साधण्याची अफाट क्षमता आणि एका घारीने अचानक दिलेला तो मृत्यूचा इशारा. राईट. यामागचं नेमकं विज्ञान आणि मानसशास्त्र काय आहे हीच आपल्या आजच्या चर्चेची मुख्य दिशा असणार आहे. हां, मला वाटतं आपण थेट त्या क्षणातच जाऊया. हो. कथेची सुरुवात होते ती बाजी आणि नूरजहाँ यांच्यातल्या एका अत्यंत शांत, संथ आणि तत्वज्ञानाने भरलेल्या संवादाने. आजूबाजूला निसर्ग आहे आणि बाजी नूरजहाँला एक अतिशय सुंदर विचार सांगतोय. तो म्हणतो की एकदा एकमेकांची मने समजू लागली ना, की जगातल्या सर्व भाषा एकच आहेत याची अनुभूती येते. आणि हे खूप सखोल आहे बरं का, कारण तो पुढे म्हणतो की प्रत्येक प्राण्याचं एक स्वतंत्र विश्व असतो. राईट. त्यांच्याही काही समस्या असतात, त्यांच्यावरही संकटे येतात. अगदी. तो तिला एका प्रचंड मोठ्या हत्तीचं उदाहरण देतो तिथे. हो, तो चीची करणारा हत्ती. होय. बाहेरून महाकाय, भक्कम, कोणालाही सहज चिरडून टाकणारा असा हा हत्ती. पण बाजी काय म्हणतो? तो हत्ती जेव्हा आवाज करतो तेव्हा त्याच्या आतलं एक अत्यंत हळवं आणि संवेदनशील मन बाजीला दिसतं. बापरे. तो वाघ, सिंह, सर्प, विंचू या सर्वांशी बोलू शकतो, त्यांच्या भावना तो समजू शकतो. आणि इथे हत्तीचं उदाहरण खूप सूचक वाटतं मला. आपण नेहमी प्राण्यांकडे त्यांच्या शारीरिक ताकदीच्या चष्म्यातून बघतो ना. हो ना. हत्ती म्हटलं की आपल्याला फक्त त्याचं अवाढव्य शरीर आणि ताकद दिसते, पण बाजी त्या शरीराच्या पलीकडे जाऊन त्या प्राण्याची भावनिक असुरक्षितता पाहू शकतो. आणि हे सगळं शक्य होतं कारण पुस्तकात असा उल्लेख आहे की बाजीने स्वतःच्या मनातला तो अहंकाराचा अभेद्य पडदा बाजूला सारला आहे. राईट. आणि हाच तो पडदा आहे जो प्राणी आणि मनुष्य यांच्यात अडथळा बनतो. मला तर वाटतं ही अहंकाराचा अभेद्य पडदा ही संकल्पनाच मुळात खूप खोल आहे. जोपर्यंत हा पडदा आपण फाडून टाकत नाही तोवर आपण प्राण्यांशीच काय पण आपल्या समोर उभ्या असलेल्या बोलणाऱ्या माणसांचीही मनं खऱ्या अर्थाने समजू शकत नाही. अगदी बरोबर. आणि मला हे आजच्या आपल्या आधुनिक जगातील एका मोठ्या समस्येशी जोडता येईल असं वाटतं. म्हणजे बघा ना, आपण इंटरनेटच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियावरून 24 तास एकमेकांशी जोडलेलो आहोत. हो, सतत कनेक्टेड असतो आपण. राईट. पण तरीही आपण स्वतःच्याच विचारांच्या एका इको चेंबरमध्ये अडकलो आहोत असं नाही वाटत? नक्कीच. हा इको चेंबर म्हणजेच तो अहंकाराचा पडदा आहे बेसिकली. हो. आपण जगाकडे फक्त माझ्यासाठी यात काय आहे किंवा माणसांसाठी यात काय आहे या एका मानवकेंद्रित दृष्टिकोनातून पाहतो. आपण फक्त मानवी आवाज ऐकतो. आणि त्याचमुळे आपण निसर्गाच्या त्या फ्रिक्वेन्सीवरून डिस्कनेक्ट झालो आहोत. कसं आहे ना, अहंकार म्हणजे इथे केवळ गर्व असा अर्थ नाहीये. अहंकार म्हणजे ती एक प्रकारची जैविक आणि मानसिक चाळणी आहे जी आपल्याला सांगते की फक्त माणसांचे प्रश्न, माणसांची भाषा आणि माणसांच्या भावना तेवढ्याच महत्वाच्या आहेत. राईट. जेव्हा बाजी हा पडदा दूर करतो तेव्हा तो स्वतःला या जगाचा केंद्रबिंदू मांडणं सोडून देतो. तो निसर्गाचा केवळ एक भाग बनतो. पण थांबा, इथे मला एक अतिशय व्यावहारिक प्रश्न विचारायचा आहे. बाजी खरंच त्या हत्तीची किंवा वाघाची शब्दशः भाषा समजतोय का? म्हणजे त्याच्या डोक्यात त्या प्राण्यांच्या आवाजाचं मराठीत किंवा कुठल्या भाषेत भाषांतर होतंय की ही त्याची सभोवतालच्या निसर्गाप्रती असलेली एक अतिसंवेदनशील निरीक्षण क्षमता आहे?
हा खूप चांगला प्रश्न आहे. ज्याला आपण सिच्युएशनल अवेअरनेस म्हणतो, हं. तीच गोष्ट बाजीकडे 1000 पटीने जास्त विकसित झालेली आहे का? हेच तर यामागचं खरं विज्ञान आहे. बघा, प्राण्यांची अशी मानवासारखी व्याकरण असलेली कोणतीही भाषा नसते. त्यांच्याकडे स्पंदने असतात, देहबोली असते आणि खूप सूक्ष्म संकेत असतात. बाजीकडे कोणताही जादुई शब्दकोश नाहीये. राईट. पण जेव्हा तुम्ही स्वतःचा अहंकार बाजूला ठेवता तेव्हा तुमची निरीक्षण क्षमता कमालीची तीक्ष्ण होते. बाजी जंगलातल्या वाऱ्याचा वेग, पानांची सळसळ, प्राण्यांच्या श्वासोच्छ्वासाची गती, बापरे, एवढं सगळं? हो, त्यांच्या स्नायूंमधला ताण आणि वातावरणातला दाब या सर्व गोष्टी एकाच वेळी वाचू शकतो. म्हणजे एखाद्या सेन्सरसारखं काम करतोय तो. एक्झॅक्टली. एखादा हत्ती जेव्हा अस्वस्थ असतो तेव्हा त्याच्या पायाखालच्या जमिनीची कंपने बदलतात. बाजीने स्वतःला इतकं शून्य केलं आहे की निसर्गातील हे सूक्ष्म बदल थेट त्याच्या मज्जासंस्थेपर्यंत पोचतात. वा. तो समजून घेण्यासाठी ऐकतो, केवळ प्रतिक्रिया देण्यासाठी नाही. आणि म्हणूनच तो त्या महाकाय प्राण्याचा आतलं हळवे पण समजू शकतो. पण बघा, हा अत्यंत शांत, निवांत आणि तत्वज्ञानाचा संवाद सुरू आहे. सगळं काही स्थिर आहे. आणि अचानक, अक्षरशः एका सेकंदात आकाशातून एक घार गिरट्या घालत खाली येऊ लागते आणि ती अत्यंत कर्कश आवाजात ओरडते. आणि तिथेच कथेला कलाटणी मिळते. हो, हा आवाज कानावर पडताच बाजीच्या अंगावर सर्जेदिशी काटा येतो. त्याची ती शांत अवस्था क्षणात कुठल्या कुठे भिरकावली जाते. तो पूर्णपणे बेभान होतो, वेड्यासारखा उठतो आणि पक्षा नावाच्या आपल्या घोड्यावर स्वार होऊन चंद्रगडच्या वाटेला सुसाट वेगाने धावतो. हा जो बदलाचा क्षण आहे ना, तो थक्क करणार आहे. अगदी. एका क्षणी तुम्ही मनाच्या आणि भाषांच्या पलीकडच्या विश्वावर एवढी खोल चर्चा करत आहात आणि पुढच्या क्षणी तुम्ही एका भयंकर आणीबाणीत फेकले जाता. राईट. निसर्गाची हीच ती दुसरी बाजू आहे जी बाजीला अनुभवायला मिळते. आणि या सगळ्या गोंधळात नूरजहानची अवस्था काय विचार करा. ती त्याच्या बाजूलाच उभी आहे. तिच्या डोळ्यांसमोर हे सगळं घडतंय. हो, ती पूर्णपणे संभ्रमात असणार. आपल्याला नूरजहानला आकाशात फक्त एक ओरडणारा पक्षी दिसतोय. तिच्यासाठी तो निसर्गाचा एक सामान्य भाग आहे. बरोबर. पण बाजीसाठी तो एक सायरन आहे, मृत्यूचा संदेश आहे. मला कधीकधी वाटतं, अज्ञान हे खरोखरच सुखाचं असतं का? तसं बघायला गेलं तर हो. नूरजहानला तो संदेश समजला नाही, म्हणून ती निदान त्या क्षणी तरी मानसिकदृष्ट्या शाबूत होती. ती फक्त गोंधळलेली होती. पण बाजीसाठी मात्र जग आधीच उद्ध्वस्त झालेलं होतं. राईट. आणि यालाच आपण माहिती आणि त्या माहितीचं आकलन यातली दरी म्हणू शकतो. डोळ्यांना जे दिसतं ती फक्त माहिती असते. नूरजहानकडे ती माहिती आहे की एक पक्षी आकाशात गोल फिरतोय आणि ओरडतोय. हो. पण बाजीकडे त्या मागचा संदर्भ आहे. तुम्ही म्हणालात तसं अज्ञान हे खरोखरच एका ढालीसारखं काम करतं तिथे. नक्कीच. नूरजहानला येणाऱ्या संकटाची चाहूल लागलेली नाही, त्यामुळे ती प्रत्यक्ष विनाशाला सामोरे जाईपर्यंत तरी किमान सुरक्षित आहे. राईट. पण बाजीने तो अहंकाराचा पडदा आधीच दूर केलेला असल्यामुळे त्याची नाळ निसर्गाशी इतकी घट्ट जोडली गेली आहे की त्याला ते इशारे आधीच समजतात. आता तुम्ही मगाशी जे म्हणालात ना की बाजी प्राण्यांचं कसं समजतो, हो, तो सिच्युएशनल अवेअरनेसचा मुद्दा. तर इथे त्याचं उत्तम उदाहरण आहे. घार आकाशात खूप उंचावर उडत असते. तिची दृष्टी मानवापेक्षा कित्येक पटीने तीक्ष्ण असते. जेव्हा जंगलातून हजारो सैनिकांची फौज चालून येते तेव्हा साहजिकच जंगलातले प्राणी, पक्षी, कीटक सैरावेरा पळू लागतात. राईट. वातावरणातला दाब बदलत असेल. अगदी. हवेत धुळीचे लोट उठतात. घारीने हे सगळं वरून पाहिलं आहे. तिचं ते ओरडणं म्हणजे केवळ एक आवाज नसून ती जंगलाच्या विस्कळीत झालेल्या समतोलाची प्रतिक्रिया आहे. आणि बाजी ते अचूक समजू शकतो. आणि बापरे, तो संदेश काय होता हे जेव्हा आपण पुढे वाचतो ना, तेव्हा खरोखर अंगावर काटा येतो. हो, ती बातमीच तशी होती. त्या घारीच्या एकासारख्या ओरडण्याचा अर्थ बाजीला पूर्णपणे समजलेला असतो. संदेश असा होता की बाजीची जन्मभूमी, त्याचा चंद्रगड, राखेत मिसळला गेला आहे. आणि इथे मला श्रोत्यांना आवर्जून सांगायचं आहे की या साहित्यामध्ये पुढे पठाण किंवा मोगलीत अत्याचार, मोगली तलवारी असे जे काही उल्लेख आले आहेत ते आपण कोणत्याही राजकीय किंवा धार्मिक पूर्वग्रहाशिवाय फक्त एका ऐतिहासिक आणि काल्पनिक कथानकाचा भाग म्हणूनच मांडत आहोत. अगदी बरोबर. आपण फक्त कथानकावर लक्ष केंद्रित करतोय. राईट. तर संदेश असा होता की हजारो पठाणांनी एकाच दिवसात जंगल पार करून राज्यावर अचानक हल्ला चढवला आहे. बाजीची माणसे, त्याचे लोक निर्घुणपणे मारले जात आहेत. आणि यातला सर्वात भयानक भाग म्हणजे तो विश्वासघात. हो, बाजीला बेभान करणारा धक्का तोच आहे.
त्याच्या गावात मित्र म्हणून आलेला हुसेन खान हा मित्र नसून घात करण्यासाठी आलेला शत्रू आहे आणि राजे चंद्रभान हे त्याच हुसेन खानाशी लढता लढता गतप्राण झाले आहेत. कसं ना, इथे या कथानकाचा रंग पूर्णपणे बदलत होतो. हा केवळ एक लष्करी हल्ला नाहीये. जेव्हा दोन सैन्य समोरासमोर लढतात तेव्हा त्यात एक प्रकारचा अपेक्षित धोका असतो. बरोबर. पण जेव्हा एखादा माणूस मित्र म्हणून तुमच्या गावात येतो, तुमच्या शेजारी बसतो, तुमचा विश्वास संपादन करतो आणि मग अचानक पाठीत खंजीर खुपसतो. एक्झॅक्टली, तेव्हा तो एक प्रचंड मोठा वैयक्तिक आघात बनतो. बरोबर. आणि त्या घारीच्या भूमिकेकडे परत यायचं झालं तर मला ती घार एखाद्या बायोलॉजिकल रडार सिस्टम सारखी वाटते. अगदी अचूक शब्द वापरलात. रडार सिस्टम असती. हो ना. मानवी दूत घोड्यावरून निरोप घेऊन येईपर्यंत कदाचित चंद्रगडची राखही उडून गेली असती. पण या निसर्गाच्या रडारने बाजीपर्यंत हा विनाशाचा संदेश सर्वात आधी पोहोचवला. आणि त्या रडारचं वैशिष्ट्य माहितीये काय आहे? काय? तो दूत केवळ शब्दांचा निरोप आणत नाही, तर तो त्या घटनेची तीव्रता आणि भीषणताही सोबत घेऊन येतो. घारीचा तो कर्कश आवाज बाजीच्या मज्जासंस्थेत थेट धोक्याची घंटा वाजवतो. बापरे. हुसेन खानचा विश्वासघात हा बाजीसाठी केवळ राजकारणाचा भाग राहत नाही, तर तो त्याच्या माणसांच्या अस्तित्वावर घातलेला घाव आहे. राईट. विश्वासघात माणसाला मुळापासून हादरून टाकतो, कारण तो तुमच्या जजमेंटवर, तुमच्या माणसांना ओळखण्याच्या क्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करतो. चंद्रभान राजांचा मृत्यू आणि तोही एका मित्राच्या हातून, ही बातमी बाजीला केवळ दुःखी करत नाही, तर ती त्याला आतून पेटवून देते. आणि इथून पुढे बाजीमध्ये जो बदल होतो ना, तो खरोखरच अकल्पनीय आहे. आपण आतापर्यंत एका अशा माणसाची चर्चा करत होतो जो अतिशय शांत आहे, जो निसर्गाशी एकरूप झाला आहे. हो, जो एका हत्तीच्या हळव्या मनाबद्दल अतिशय करुणेने बोलत होता. राईट. पण या बातमीनंतर चंद्रगडच्या वाटेवर धावताना बाजी पूर्णपणे रूपांतरित होतो. त्याचं राहून गेलेलं घर, त्याचा महाल आता पेटला आहे. साहित्यातल्या वर्णनानुसार तिथे केवळ मोगली अत्याचार शिल्लक आहेत. शेकडो सैनिक हातात नंग्या तलवारी घेऊन निरापराध मुलाबाळांच्या कत्तली करत आहेत. हे दृश्य बाजीच्या डोळ्यासमोर उभं राहतं. सुरुवातीला बाजीच्या डोळ्यात आग होती, पण जसजसा तो त्या वास्तवाच्या जवळ जातो तसतसं त्याच्या डोळ्यात रक्त उतरतं. बापरे, हे वर्णनच अंगावर शहारे आणणार आहे. हो ना. लांबूनच लोकांच्या आणि लहान मुलांच्या किंकाळ्या त्याच्या कानी पडू लागल्या आहेत आणि तो आता समोरच्या दिप्पाड सैनिकांची, त्या हशमांशी एकटा सामना करण्यासाठी सज्ज झाला आहे. म्हणजे एका शांतताप्रिय तत्ववेत्याचं रूपांतर एका भयानक रक्ताळलेल्या योद्ध्यात झालं आहे. पण इथेच एक खूप मोठा विरोधाभास आहे जो मला तुमच्याकडून समजून घ्यायचा आहे. सांगा. जो माणूस नुकताच एका प्राण्याच्या दुखाने हिलावून गेला होता, ज्याच्याकडे अथांग सहानुभूती किंवा एम्पथी आहे, तोच बाजी आता डोळ्यात रक्त उतरलेला आणि सुडाने पेटलेला मारेकरी कसा बनू शकतो? हा प्रश्न पडणं साहजिक आहे. म्हणजे त्याची ती संवेदनशीलता त्याला शांततेकडे नेण्याऐवजी अशा भयंकर क्रोधाकडे का घेऊन गेली? हे दोन वेगळे भाजी आहेत की काय असं वाटायला लागतं. हा या संपूर्ण कथेचा आणि कदाचित मानवी मानसशास्त्राचा सर्वात गुंतागुंतीचा पैलू आहे. हे दोन वेगळे भाजी अजिबात नाहीत. अच्छा. किंबहुना हा त्याचाच एक नैसर्गिक आणि अटळ विस्तार आहे. आपण सहसा असा विचार करतो की सहानुभूती किंवा एम्पॅथी म्हणजे कायम शांतता, गोडवा आणि क्षमाशीलता. पण तसं नसतं. मग कसं असतं? सहानुभूती ही एक दुधारी तलवार आहे, ज्या अतिसंवेदनशीलतेमुळे बाजीला प्राण्यांचं प्रेम, हत्तीचं हळवेपण आणि निसर्गाची स्पंदने समजतात. राईट. नेमक्या त्याच संवेदनशीलतेमुळे त्याला आपल्या लोकांच्या मृत्यूच्या किंकाळ्या, त्यांच्या शरीरावरील वार आणि तो भयंकर विश्वासघात 1000 पटीने अधिक तीव्रतेने जाणवतो. अरे चा. म्हणजे त्याची ती करुणाच आता त्याचा क्रोध बनलीये. ज्या तीव्रतेने तो प्रेम करू शकतो त्याच तीव्रतेने तो आता विध्वंस करणार आहे. अगदी तसंच. हे बघा, जेव्हा तुम्ही स्वतःच्या अहंकाराचा पडदा काढून टाकता तेव्हा तुम्ही केवळ जगातलं प्रेम आणि सौंदर्यच नाही शोषून घेत, तर जगातली क्रूरता, दुःख आणि अन्यायही कोणत्याही फिल्टरशिवाय तुमच्यात झिरपायला लागतो. बाजीचं त्याच्या लोकांशी, त्याच्या मातीशी असलेलं नातं इतकं सेंद्रिय आणि खोल आहे की त्यांच्यावर झालेला आघात हा थेट त्याच्या स्वतःच्या अस्तित्वावर, त्याच्या शरीरावर झालेला आघात आहे. बापरे. त्याची वेदना जितकी खोल आहे तितकाच त्याचा क्रोधही भयंकर आहे. त्याच्या डोळ्यांत रक्त उतरणे हे केवळ रागाचे एक साहित्यिक वर्णन नाहीये.
ती त्या पराकोटीच्या वेदनेची, त्या असहाय्यतेची आणि न्यायासाठी असलेल्या उद्विग्नतेची एक अत्यंत खरी शारीरिक प्रतिक्रिया आहे. जो माणूस मनाच्या सर्वात खोल गाभाऱ्यात जाऊन जगाच्या भावना समजू शकतो, तोच माणूस गरज पडल्यास विनाशाचं तांडवही करू शकतो. राईट. त्याची ती संवेदनशीलताच आता त्याचं सर्वात प्राणघातक हत्यार बनली आहे. हे ऐकल्यावर खरंच अंगावर शहारे आहे पेट. म्हणजे तो आता केवळ एका राज्याचा सैनिक म्हणून लढत नाहीये, तर तो एक असा माणूस म्हणून लढत आहे ज्याने आपल्या लोकांच्या किंकाळ्या आणि त्यांच्यावरचा अन्याय आपल्या आत्म्यात थेट अनुभवलाय. बरोबर. तो आता निसर्गाच्या त्याच क्रूर नियमाचा भाग बनला आहे, जिथे अस्तित्वाच्या रक्षणासाठी विनाशाला सामोरं जावंच लागतं. बाजिंदकमधल्या या एकाच पानाने आपल्याला आज खरोखरच एका विलक्षण प्रवासाला नेलं नाही का? आपण सुरुवात केली ती एका शांततामय तत्वज्ञानापासून, जिथे मने जोडली की भाषा एक होतात, प्राण्यांनाही भावना असतात, हा विचार आपण पाहिला. हां. तिथून आपण गेलो निसर्गाच्या एका भयंकर साधेपर्यंत, त्या घारीच्या मृत्यूच्या संदेशापर्यंत, आणि शेवटी आपण एका भयंकर विश्वासघातापासून ते डोळ्यांत रक्त उतरलेल्या एका योद्ध्यापर्यंतचा हा अस्वस्थ करणारा प्रवास अनुभवला. आणि या सर्व प्रवासात तो अहंकाराचा पडदा हाच मध्यवर्ती धागा राहिला. तो पडदा दूर केल्यामुळेच बाजीला निसर्गाची भाषा समजली, पण त्याचमुळे त्याला तो अथांग क्रोधाचा आणि दुःखाचा सागरही ओलांडावा लागला. होय. आणि म्हणूनच या सखोल चर्चेच्या शेवटी मला एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करावासा वाटतो, ज्यावर आपल्या सर्वांना विचार करायला भाग पडेल. नक्कीच. आपण जगात वावरताना केवळ इतरांचे शब्द ऐकतो की खऱ्या अर्थाने त्यांचं मन समजून घेतो? आपण आपल्या सभोवतालच्या जगाकडे कायम स्वतःच्याच फायद्याच्या चष्म्यातून पाहतो. राईट. पण जसं आपण सुरुवातीला त्या जुन्या रेडिओच्या ट्युनिंगचं उदाहरण दिलं होतं, बाजीने स्वतःचं ट्युनिंग निसर्गाशी जुळवलं, अहंकाराचा पडदा दूर केला, म्हणून त्याला जगाची खरी भाषा समजली. पण त्याचमुळे त्याला आपल्या लोकांच्या कत्तलीचे असह्य दुःख आणि त्या काळजाचा थरकाप उडवणाऱ्या किंकाळ्याही त्याच फ्रिक्वेन्सीवर अतिशय स्पष्टपणे, कोणत्याही फिल्टरशिवाय ऐकाव्या लागल्या. अगदी बरोबर. जर आपणही आज ठरवलं की आपल्या मनावरचा तो अहंकाराचा पडदा, तो आपला मानवकेंद्रित स्वार्थ पूर्णपणे काढून टाकायचा, तर आपण खरोखरच या जगाचं इतकं अफाट दुःख, वेदना आणि क्रूरता पेलू शकू का? बापरे, हा खरंच खूप अवघड प्रश्न आहे. हो ना, की आपल्या सभोवतालच्या जगात जे काही भयानक घडतंय त्याकडे दुर्लक्ष करण्यासाठी, काही गोष्टी आपल्यापर्यंत न पोहोचण्यातच किंवा तो खर्र असा निरर्थक आवाज ऐकण्यातच आपलं भलं आहे. अज्ञान आणि अहंकार हे कदाचित आपले शत्रू असतील, पण तेच कधीकधी आपले संरक्षकही असतात का? हा एक अस्वस्थ करणारा विचार मी आज आपल्या सर्वांसाठी इथेच सोडून जाते. यावर नक्की विचार करा.